नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तनया निखिल। मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या व्लॉगमध्ये। मी सिन्नरला आली, तुम्हाला कालच्याच व्लॉगमध्ये कळलं असेल। तुम्ही आता सध्या व्लॉगला जे काही प्रेम देतायत त्यासाठी मनापासून थँक्यू। स्पेशली तुम्ही या व्यक्तीला जे प्रेम देताय त्याच्यासाठी तर अजून थँक्यू। आई मला म्हणत होत्या दादा बोलतच नाही आल्यापासून। आईने म्हटलं दादा तुमच्याशी काय, दादा माझ्याशी सुद्धा बोलत नव्हता पुण्याला, त्याला नाही बोलायचं अर्थात। असो तर नवीन दिवसाची छानशी सुरुवात झालेली आहे। इथे आल्यानंतर खूप मजा येते। सगळ्यात जास्त मला काय आवडत असेल तर हा मिरर जो माझा अगदी मनापासून आवडताय, तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते। मला इतका आवडतो ना हा मिरर, इतकं छान दिसतं, त्याचा आकार पण असा छानसा आहे। तिथे माझा आदी पण आहे आणि म्हणजे माझा नातू पण आहे तिथे। तर या दिवसाची आजची सुरुवात खूप छान झाली। कशा प्रकारे तुम्हाला दाखवते आणि मग ब्लॉग कंटिन्यू करते। आमची दिवाळीची खर्ची आलेली आहे। तू काय खातोय बिट्टू? मला उपवास आहे ना तात्या। तर दिवाळीची खर्ची घेऊन सखी आजी सोबत कन्यापूजनीला निघाली। कुठे चालला तू? मी येऊ का सोबत? येऊ दे ना। काय बघायला चालला पण तू? अरे पण तू काय बघायला चालली? हा तिकडे घेऊन जा फक्त। बुबू तर आपण सगळे पाळलेच बेटा, सगळ्या तुझ्यासाठी यायला। आई नीट जा बर का। तर या तात्यांकडून दिवाळीची खर्ची आलेली आहे मला आणि सखीला। निखिलचं काय असेल ते माहित नाही, निखिलकडनं यायची बाकी अजून माझी आणि सखीची, बट तात्यांकडनं आलेली आहे। माझी साडी पण घेऊन झालेली आहे। जे काही आहे ते मी मे बी याच ब्लॉगमध्ये लास्टला दाखवेल की मी काय काय शॉपिंग केली होती तुळशीबागेतनं वगैरे। यावेळेस मी खूप काही घेतलेलं नव्हतं। भक्ती हायेस्टला होती, 2 नंबर शुभांगी होती आणि 3 नंबर मी होती, कारण माझी बऱ्यापैकी शॉपिंग आधीच झालेली होती, जी मी तुम्हाला दाखवलेली सुद्धा होती। आणि आज मी खूप जास्त काही शूट केलं नाही दिवसभर, कारण की आज आम्हाला बर्थडेला जायचं होतं आणि मग मी तिथे सगळं शूट करणार होती। तिथून मला आईकडे सुद्धा जायचं होतं, कारण याचा कॉल वगैरे होता, असं आमचं प्रॉपर प्लॅनिंग झालेलं होतं। बट नाशिकला पाऊस एवढा आहे की बर्थडे कॅन्सल झाला, त्याच्यामुळे आमचं सगळं प्लॅनिंग कॅन्सल झालं। नाही तर आज माझ्या बऱ्याच बॅग्स वगैरे पण गेल्या असत्या, बऱ्यापैकी सेटल झालं असतं, पण ते नाही झालं। असो, दादाला मी असंच फ्रेममध्ये घेते कारण त्याला बघायला बरेच लोक येतात। माझे व्ह्यूज खूप वाढलेत निखिल तुझ्यामुळे। ओके सॉरी, विल कंटिन्यू हिअर ओनली। तर मी असं सांगत होती, हां सगळ्यात मेन मला जे सांगायचं होतं त्याच्यासाठी मी हे केलं होतं की मला बरेच DM आले की तू वेट लॉस जर्नी बंद केली का? तर नाही, मी बंद नाही केली आहे। मागे 4 दिवस पिरियड्स होते तेव्हा मला क्रेविंग्स होत होत्या, तर मी गोड असं खूप नाही, साखर नाही खाल्ली, साखर फॉर शुअर अजिबात नाही खाल्लेली आहे। पोळी आणि मैद्याचा तर प्रश्नच नव्हता, पण माझे टायमिंग बिघडले होते। जसं की त्या दिवशी पण आम्ही तुळशीबागेत गेलो, दिवशी सकाळी मी एक साबुदाणा वडा खाल्ला होता, 2 मागवले होते काका हलवाईमधून, पण ते वर्स्ट होते, लिटरली वर्स्ट होते। मग एक तो खाल्ला, त्याच्यानंतर सरबत घेतलं होतं दिवसभरात मी पोरींसोबत, आणि रात्री मी पुन्हा काहीतरी आय थिंक 1 प्लेट साबुदाण्याची खिचडी खाल्ली होती, खाली स्टॉल्स होते तिथे। तसंच कालही धिरडं वगैरे खाल्लंय, त्याच्यामुळे असं चालू आहे। फक्त माझी वेळ नीट पाळली गेली नाही मागचे 4 दिवस। उद्यापासून मे बी मी पुन्हा माझ्या लाईनवर येईल। आणि मी जर्नी का शेअर करत नाही तर त्याचं एकच रिझन आहे, मला इतके DMs येत आहे आणि काही लोक खूप चांगलं बोलतात आणि काही लोक इतक्या खालच्या थराला जाऊन कमेंट्स करतात की तुला द्यायचं का बरं नाही, असं तसं स्वतःला काय समजते। तर मुळात मी डायटिशियन नाही आहे की मी तुम्हाला, कोणी म्हणतं मी ब्रेस्ट फीडिंग करते, मी वॉटर फास्टिंगचा माझा 3रा दिवस आहे। मला असं होतं की भाई तू फीड करते, तू का वॉटर फास्टिंग करते? आणि मी सांगितलं होतं आधीपासून की मी माझी जर्नी शेअर करते, मी डायटिशियन किंवा कन्सल्टंट नाही आहे की तुम्हाला सांगू शकते की असं करा ते तसं करा। मी माझी जी जर्नी आहे किंवा मला कोणताही BP शुगर कशाचा त्रास नाही आहे म्हणून मी करते। मी बऱ्याच जणांना रिप्लाय पण दिले, पण बरेच जण खूप इकडे तिकडे बोललं जातं। मला असं झालं की यार माझ्या ऑडियन्सला, जे मला रेग्युलर बघतात त्यांना तर मी असं पण माझं वेट दाखवू शकते, जे काही आहे ते मधून दाखवू शकते। बट जस्ट बिकॉज 30 दिवसाचं चॅलेंज, मी तर म्हटलं होतं की सगळ्यांनी मिळून करूयात, की ते जे आपलं होतं 18 तासाचं फास्टिंग, 6 तासाचं जेवण, असं सगळे मिळून करूयात, पण नाही ऐकत। आणि इव्हन ज्या गोष्टी मी व्लॉग्समध्ये शेअर केल्या आहेत ना त्या पण DMsला इतक्या विचारल्या जातात सखोलमध्ये, असंच तसंच। आणि मुळात माझं हे की 100 लोकांना फायदा होण्यापेक्षा जर एखाद्याला जरी तोटा झाला ना चुकून की यार हिचं बघून वॉटर फास्टिंग केलं किंवा इथे तुम्ही फीड करतायत किंवा तुम्हाला BP शुगर आहे, मग तुम्ही असं काही डाएट फॉलो केलं ज्याने त्रास झाला, तर ते मला अजिबात नको आहे। म्हणून मी आता थोडं कमी शेअर करणार आहे। वेट मी दाखवत जाईल, तर इथे माझ्याकडे वजन काटा नाही आहे आणि माझ्या स्टेप्स पण आता इथे कंप्लीट नाही झाल्या, तर 2 काल पण नाही केलं मी, आज पण नाही केलं आहे, पण जसं होईल तसं। बट माझी वेट लॉसची जर्नी चालू आहे, निखिलला पण माहिती आहे। निखिल मी कालचा ड्रेस पण घातला होता सृजलचा रात्री, तो पिंकवाला, तुम्हाला बसला होता प्रॉपर।
माझी मैत्रीण आहे तिला प्रेग्नन्सी तिच्या आत्यांनी अमेरिकेवरनं एक टॉप पाठवला होता, जो माझ्या प्रेग्नन्सीत तिने मला दिला होता. त्याच्यानंतर मी तो ठेवून दिला होता. आणि आमच्या आईंनी दसऱ्या दिवाळीचं घर आवरलंय, तर माझे इतके कपडे टाकून दिले त्यांनी की रात्री मला झालं की मी काय घालू. मी आईंना विचारलं पण नाही अजून मध्ये कुठे फेकलेत म्हणून. तर मग मला तो ऑप्शनच नव्हता म्हणून मी ती मस्त लेगिन्स होती माझी प्रेग्नन्सीवाली तीच आणि तो टॉप घातला. तर मला इतका आनंद झाला. मे बी मी साईडला फोटो किंवा व्हिडिओ शेअर करेल. तू असं का बघतो आमच्याकडे? तुला डिस्टर्ब होतंय का माझं खूप? यार इथे छान लाईट येतो. आणि तू सकाळपासून लिटरली निखिल आमच्याशी बोललेलाच नाहीये. निखिल आज मित्रांकडे पण नाही गेलाय. अरे इट्स नॉट अबाउट कामधंदे, बट तू एक 15-20 मिनिटं तर काढू शकतो. तू घरी पण कोणाशी बोलत नाहीये. घरात मी तात्या आईन सखी आमचाच आवाज आहे. निखिल तर डायरेक्ट म्हणजे नाहीच असा घरात या काइंड ऑफ आहे. आई मला स्वतः म्हणत होत्या की अगं दादा बोलतच नाही, दादा सांगतच नाही त्याला काय न्यायचंय काय पाहिजे. पहिले तर आहे ना तुम्ही घरातले सगळे मेंबर हळू बोला. एवढा व्हॉल्यूम करायची काहीच गरज नाही. प्रत्येकाला सांगतो म्हणून आमच्या गटात बसणार आहे. हळू बोलतो. काकीचा आवाज अजून पण खालीवर येतोय. तात्याचा आवाज आई घरातच नाही, आईचा आवाज आहे. आता बघ तू आई नाही घरात. हा थोड्या वेळापूर्वी हा आमच्या आईचा फोन कोणालाही असतो. आम्हाला सगळ्यांना एकदम प्रॉपर ऐकू येतो. टीव्ही बघताना पण प्रॉपर सिरियलचे डायलॉग्स वरपर्यंत ऐकू येतात. आता आपण दोघंच इथं तर अरे मला याच्यामुळे जोरात बोलावं लागतं. नाही तर मला कमेंट्स पण येतात की ताई तुझा आवाज नाही आलाय म्हणून तू खूप असं पुटपुटते असं. असो याला 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 थोडा भाव मिळाला तर हा हवेत गेला आणि मला बोलतोय. मला तुला म्हणजे काय? तू कोणाला बोलू शकतो? अरे मी बायको आहे तुझी. बायको म्हणजे तुला काय स्पेशल डिस्काउंट आहे काय? सी तुम्हाला वाटतं दादा खूप चांगला आहे. कमेंट्स अशा म्हणते की झाली तर झाली, जोरात बोलले तर बोलले. तू एक काम कर, तू कामच कंटिन्यू कर. सखी गेली आहे आईंसोबत इकडे काय तर कन्यापूजनेला गेली. छान छान ड्रेस घालून गेली. आईनेच तिला कुठून तरी ड्रेस आणला होता, स्कर्ट आणि हे कपडे घालणं सखीला एवढा मोठा टास्क आहे. प्लेपेनमध्ये आम्ही घुसलोच नाही आल्यापासून. आणि आमच्याकडे बाकी सगळी वाळवा इकडे मिरच्या आहे, तिकडे आय थिंक शेंगा का लसूण का उडदाची डाळ असं काहीतरी आहे. नाही लसूण तर इकडे. अशी सगळी गडबड आहे घरात. असो स्टे ट्यून. काय केलं ग तू तिकडे जाऊन? काय केलं? तू चालत चालत नाही आली, काजीच्या कडेवर आली का शहाणी? योगेश मामा सोडून देत होता तरी तिने आहे ना तात्या, कुठे नाही गेले तात्या. योगेश मामा बरोबर गाडीत सुद्धा बसू नाही दिलं तिने मला. शहाणी तात्या गेले बूर, तात्या गेले टुचूक घ्यायला. चल घरात हो चल. अजून काय लाड? बाबाकडे जायचंय म्हणे, तिथं थांबे ना सुद्धा. पूजा पण नाही करू दिली का? हा रडत होत. शहाणी. बाबा पाहिला पण तात्या नाहीये घरात, तात्या गेले कोर्टात. ड्रेस गोड दिसतोय. हा बेकार पोरगी बाई, बेकार. सखी हे काय चालू आहे तुझं आता? लाडात आली का तू? सखी तात्या नाही बेटा घरात, तात्या नाही घरात. बापरे तात्या आता बाहेर जाणारच नाही आज. तात्या घरीच थांबणार सखीमुळे. बघितलं ना, तात्यांना पण जावं लागेल, निखिलला पण जावं लागेल. पप्पी नाही ती म्हणते जाऊ नका. दादा थांबाव की नातीसाठी पण कधीतरी. हा एवढे मित्र महत्वाचे का तुम्हाला पण? सखी बाबा गेले बेटा. दादा केवढे घाबरता पण सखीला. सखी काय करते ग तू? काय करते तू? पैसा दे. पैसे कोणाकडे? पण कोणाकडे पैसे? कोणाकडे पैसे? या बाबतीत पक्की निखिल चांदोरे ती. मग कुठे पैसे? कुठे कुठे? हा पाणी ओढू नको. टिकली नको काढू. चष्मा नको ना काढू. ए निखिल तू माझा आहे बर का निखिल. मी घोडा खेळते थांब. ओ आई ती चष्मा तोडून टाकेल, आई तोडून टाकेल. घ्या तिच्याकडनं, तिच्याकडे देऊच नका अशा गोष्टी.
चला घोडा कोणाला खेळायचा? मी पापा मी 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 ते घोडा घोडा करते. इकडे पाय इकडे पाय इकडे पाय ना. चल वर. दादा तुला घे. चला पटकन घोडा खेळा. कोण खेळणार आहे? मी पापा मी. मी म्हटल्यावरच तिच्या अंगात जास्त येतो. नका दाखव तिला. जास्त कौतुक करते ती. जाऊ दे मी आता इथून उडी मारणार आहे. हे बघ मी इथून उडी मारणार आहे सकी. इथून हे बघ इथून मी उडी मारणार आहे 1 2 3 जम्प करून. तुला मारायची का? चल मग मारून दाखव कशी उडी मारते तू. ए सकी तुझी बांगडी दे ना मला. तुझी बांगडी देते मला. मला दे ना मला तुझी बांगडी. बदमाश बदमाश. मला ती बांगडी कर. सर आपण बांगडी दे मला. माझी राणी ग मला देती ग. काढ. बाप रे भामटी सखी. सखी मम्माला दे एक बांगडी. मम्माला दे बांगडी. दे ना. आणि पापाला दे बांगडी. पापाला आपण काढू. चल मला दे. हा म्हणतो तिला माहिती नाही भेटेल लगेच. काढ ना काढ. ही देऊ का तुला? नको रे खेळ. नको सवय लागेल तिला. नको मला दे. मला दे. दे ना मला. तिला मला दे. अय ते माझं आहे. आणि इकडे मला दे. म्हणजे मला परत झाला तिला टाइमपास. दे. तिला म्हणा कशी हे झालंय. दिवस उगलाय तिला. हिला वरती आणलं कस तरी करून. आणि हे बघा जा शोधा परत तात्यांना. येस असं काहीच होतं आपला आजचा व्लॉग. खूप काही शूट करता नाही आलं. आता या मॅडमला झोपवायचे प्रयत्न करायचे आहेत आम्हाला. सकू से बाय सगळ्यांना. बाय बाय कर. चला बाय करा. सेकंड बाय करा. बाय बाय. बाय. गुड नाईट मन. गुड नाईट. पप्पी दे सगळ्यांना. पी दे. पी दे. पी कशी देते माझी माऊ? हिला टेंगून आलाय का इथे? कुठे? हो पी दे. बघतो आम्ही. माहितच नाही सकाळपासून नव्हतीच ते माझ्याकडे. चलो पप्पी दे सगळ्यांना. स्टील चार्ज वर्सेस. आजचा ब्लॉग आपण इथेच संपूया. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब. असंच प्रेम देत राहा मला, निखिल आणि सखीला. आणि येस भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.